आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। सिंगपुरात 25 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने मोटरसायकलवरून पळवून नेण्याचा प्रयत्न करून केला विनयभंग। संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात। पाहूया सविस्तर बातमीपत्र। जयसिंगपूर शहरातील शाहूनगर शाळा नंबर 9 काळ्या पाणीटाकीच्या जवळ 32 वर्षीय तरुणाने घरासमोर जेवण करून फिरत असलेल्या 25 वर्षीय तरुणीला मोटरसायकलवरून येऊन जबरदस्तीने हात पकडून गाडीवर बसून पळवून नेण्याचा प्रयत्न करीत विनयभंग केल्याप्रकरणी तसेच त्या तरुणीवर हमला केल्याप्रकरणी पोलिसांमध्ये कौस्तुभ किरण कोल्हापुरे राहणार शाहूनगर शाळा नंबर 9 पाटील किराणा स्टोअर्स जवळ जयसिंगपूर याच्यावर कलम 74, 75, 351 आणि 352 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। याबाबत जयसिंगपूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, या घटनेतील 25 वर्षीय तरुणी ही शाहूनगर शाळा नंबर 9 पाण्याच्या टाकीजवळ जेवण करून फिरत असताना संशयित आरोपी कौस्तुभ कोल्हापुरे यांनी फिर्यादीचे जवळ येऊन तिचा हात पकडून जबरदस्तीने मोटरसायकलीवरून बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर फिर्यादीवर संशयित आरोपीने हमला देखील केला आहे। तर फिर्यादीच्या भावाने व त्याच्या वडिलांनी यावेळी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत असताना संशयित आरोपीने त्यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे। याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याकरिता फिर्यादीचे वडील व त्याचा भाऊ पोलीस ठाण्याकडे येत असताना संशयित आरोपीने त्यांचा रस्ता अडवून परत त्यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे। या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत करीत आहेत। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक